तालुका जिल्हा जळगाव यांच्या आत्माराम काय दिलीप आत्माराम या जिल्हा अध्यक्ष आज आदिवासी जनकल्याण पार्टी इथं घोषित करत आहे। जिल्हा अध्यक्ष म्हणजे दिलीप आत्मारामला जळगाव जिल्हा अध्यक्ष घोषित करतात। उभं ठेवा दादाला घोषित झाले। राष्ट्राध्यक्ष दावा करा ना आमच्या पारोळा तालुका अध्यक्ष आखाडू बंडू भिल आदिवासी जनकल्याण यांच्या तालुका अध्यक्ष पदमी आम्ही पारोळा मध्ये यांना देत आहे। हा पेज नंबर 3 हा पेज नंबर 3 आपला आदिवासीवर खूप अन्याय अत्याचार देखत येईल मला स्वतःला माहिती आहे। जवळजवळ 2015 पासून गिरणं सोडणार एकट्यानेच लढा ठेवला सर्व तुम्हाला बी माहिती आहे। वंजारी मध्ये समिती तुम्हाला समजायला मी प्रयत्न करतो पण सर्व समाज आपल्यापासून दूर घ्या पण मी एकट्यानं संघर्ष ठेवला। या संघर्ष मजात मला फिरता फिरता एखादा पाणी मग कसा माणूस हात घालत मासा धरांसाठी कारण हात पैसा इजात 10 पैसा 20 पैसा असं फिरता फिरताना मला गावीत दादांना व्हिडिओ सापडणार मोबाईलमध्ये आणि ते व्हिडिओ सर मला विचारले ना स्वतः मी गावीत दादाला कॉन्टॅक्ट करणार तर गावीत दादांना मधू दादाने असं नंबर दिला बरं दादाने सेट करून कडे कॉन्टॅक्ट करणार आणि मग त्याच्याकडे जायचं मी एक समिती जोडणार 2 जण जोडणार त्यानंतर मी पुरा इतिहासावर असा विचार करणार की खरंच हा इतिहास येणार आपण जर विचार करणार तर समाज पुढे जाणार ना आपला जळगाव जिल्हा आणि अन्य अत्याचार बी थांबणार। काही लोक उन्हात असं पोट भरणं काम करणं हो भूल ताबा मारणार मी एक जास्त त्यांना नाव डिक्लेअर नाही करत 25,000 मी त्यांना संघटनाला खर्च करणार हो पण तो व्यक्तीनं एक निष्ठा समाजा तोंड मग पाणी दे एवढं सुद्धा निवेदन नगरपालिकाला देणार असंही लोक येत मग काय करणार पण मला जेव्हा सत्यानं एक खजाना सापडला मनपासून विचार केले सण दादा बाबांना ते सेवामध्ये दादा बाबा जे आपण जे सर्व काही ते विचार केले सण मी एक संघटन असो आपला परिवार असो हे भारत सरकार कुटुंब परिवारनं काही जेव्हा अभ्यास तर दोन्ही 3 अभ्यास ना एकच ठिकाणं खजाना सापडल्यानंतर मी समाजापुढे 8 तुम्हाला आणेल सर यांना वापर कसा कराना काय कराना आता तुम्ही देखील विचार केले सण तुम्हावर जो होणारा अन्याय अत्याचार तुम्हाला आतापर्यंत आठ पाणी ना लाईट ना नाही ना काही ना तर या गोष्टीचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण एक संघटन म्हणा किंवा आपला परिवार म्हणा आणेलच दादा आपण यांना चांगला पद्धत म्हणजे विचार करू तुम्ही देखील मला पाठवणार आपण दादांना खांदाला इथून उभा राहू इकडं वकील मॅडम आहेत इकडं आपल्या मीडियावाला दादा आहेत हे आपला संपूर्ण म्हणजे काही ना काही सहकार्य करीत आणि आपला सर्व प्रश्न या ठिकाणी सुटीतच आणि अन्याय अत्याचार होईल नाही याला सुद्धा आपण दूर करीत दिसतो एवढी ताकद आहे। मी एकटा जरी एवढी हिंमत ठेवतो तुम्ही तिथला जनता इथला लोक तुम्ही सुद्धा तयार करू शकत आणि तुम्हाला प्रश्न स्वतःच सोडणार तुम्हाला मला 100% गॅरंटी आहे। अहो व्यवहार मला एक शांत पद्धतीतून आणि चांगला विचारतून मला चालवणार कारण मी निर्वेशनी माणूस मला कुठलाच शोकणार कारण समाजा पदार माझ्या काहीतरी पडायलाच पाहिजे समाजावर आणि अत्याचार दूर व्हायला पाहिजे यासाठी मी आज सर्व काही आज तुम्हासाठी म्हणा मनासाठी म्हणा समाजासाठी म्हणा करेल दादा एवढंच बोलू शकतो।